नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता प्रत्येक गावगावी जत्रा चालू झालेल्या आहेत. त्याचबरोबर काही लग्नकार्य असतील तर त्या लग्नकार्यामध्ये देखील या ज्या आपण रव्याच्या पुऱ्या करणार आहोत त्या केल्या जातात. चवीला खूप छान लागतात. त्यासाठी मी ते अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि त्यात मी थोडंसं तेल टाकून घेतलेले. तेलावर हा जो रवा आहे तो आपल्याला 10 मिनिटासाठी छान असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. मस्त अशा ह्या पुऱ्या चवीला बनतात. त्या तुम्ही अशाही खाऊ शकतात किंवा मग तुम्ही त्या श्रीखंडासोबत किंवा मग दह्यासोबत खाऊ शकतात. चवीला त्या खूप छान लागतात. या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही 2 ते 3 महिने आरामात वापरू शकतात. त्यांना काहीही होत नाही. आता अर्धा किलो रवा मी चांगला लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी ते समप्रमाणात गूळ घेतलेला आहे आणि गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला. याचा आपल्याला पाक करायचा नाही. यात मी साधारण 1 छोटा कप पाणी टाकलेले म्हणजे हा जो गूळ आहे तो पटकन वितळून जाईल. किंवा मग तुम्ही गूळ जर किसून घेतला तर त्यात थोडंसं पाणी टाकून डिरेक्टली ते जे पाणी आहे ते देखील तुम्ही वापरू शकतात. आता तो गूळ मी इथे वितळून घेतला आहे. तो आपण एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे जेणेकरून गुळामध्ये काही घाण असल्यास ती वरतीच राहते. आता इथे 2 बॅचेसमध्ये थोडं थोडं करून मी हा गुळाचा पाक टाकून घेणार आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला तो व्यवस्थित या पद्धतीने प्रेस करून गाळून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यात कुठलीही घाण राहत नाही आणि क्लिअर असा पाक आपल्याला मिळतो. आता हा जो पाक आहे तो आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. संपूर्ण रव्यामध्ये आपल्याला हा पाक मिक्स करून घ्यायचा आहे. हा जो रवा आहे तो आपल्याला 4-5 तासासाठी असाच फुलू द्यायचा आहे. आता आपण पीठ मळायला घेऊयात. त्याच्यासाठी मी एक मोठं ताट घेतले. त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकून ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकल्याने आपलं जे पीठ आहे ते मस्त असं मऊसूद बनतं आणि आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खूप छान बनतात. आता मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मी चाळणीने चाळून घेणार आहे आणि याचं आपल्याला पाणी टाकून घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा आता थोडं थोडं करून मी पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहे. बनवायला अतिशय सोपे आणि साहित्य देखील खूप कमी लागतं या पुऱ्यांसाठी. बघा या पद्धतीने मी ते पीठ मळून घेतलेले. आता आपण जे सारण बनवलेलं होतं ते मी इथं घेतलेले. ते सारण या पद्धतीने कडक होत होतं. ते आपल्याला हाताच्या साहाय्याने ते व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला गोलसर असे गोळे मळून घ्यायचे. म्हणजे आपण ज्यावेळी चाळं करू त्यावेळी आपल्याला ते चाळ्यामध्ये भरायला सोपं होतं. तर आता मी पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन त्याचं मी गोलसर अशी एक वाटी बनवून घेतलेली आणि त्यामध्ये मी हे जे सारण आहे ते भरून घेतलेलं आहे. ह्या चाळ्याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मस्त अशा याच्या पुऱ्या लाटून तयार होतात. आता पीठ टाकून त्याची मी पुरी लाटून घेणार आहे. पुरी तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीनुसार लाटून घ्यायची आहे. बघा आता हळूवारपणे मी ही जी पुरी आहे ती लाटून घेणार आहे. सगळीकडनं सारखंच असं आपल्याला लाटायचं आहे. मध्ये जाड साईडने पातळ अशी आपल्याला ही पुरी लाटायची नाही आहे. याच पद्धतीने मी आता बाकीच्या देखील पुऱ्या लाटून घेणार आहे आणि कढाईमध्ये ऑलरेडी तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं. त्यातच आपल्याला आता ह्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आणि त्या आपल्याला खरपूस अशा लालसर रंगावर दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहे. मस्त अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. आता यात्रेचा देखील सीझन आहे तर तुमच्या घरी कोणी गेस्ट येणार असतील तर तुम्ही या पुऱ्या नक्की बनवा. त्यांना खूप आवडतील. त्याचबरोबर लग्नकार्य देखील आता चालू झालेलं आहे. लग्नांमध्ये देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये या पुऱ्या नक्कीच बनतात. तुम्ही त्या नक्की ट्राय करून बघा. आता बघा या पद्धतीने छान अशा आपल्या ह्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. टम्म अशा त्या फुगतायत बघतायत तुम्ही. याच पद्धतीने मी संपूर्ण इथे पुऱ्या तळून घेणार आहे. तुम्ही बघता इथे अशा पद्धतीने या पुऱ्या बनवून तयार होतात. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा.